हॅलो मंडळी, नमस्कार. सकाळच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पा या ऑडिओ पॉडकास्टमध्ये मी किमया नारायण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये काम करत सगळ्यांचं मन जिंकणारी एक उत्तम अभिनेत्री, तितकीच सुंदर नृत्यांगना आणि तितकंच सुंदर व्यक्तिमत्व असलेली अभिनेत्री भार्गवी चिरमुले. आजच्या या खास गप्पांमधून जाणून घेऊया तिचा प्रवास आणि तिच्या व्यक्तिमत्वाविषयी. हाय ताई, सकाळच्या ऑडिओ पॉडकास्ट मध्ये तुझं खूप स्वागत. माझा पहिला Thank you. प्रश्न, कशी आहेस? मस्त, एकदम मजेत. मला आता पहिल्याच प्रश्नाचा विचारायचा आहे की तुझा अभिनय क्षेत्रातील प्रवास आता आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. एक उत्तम कलाकार, नृत्यांगना म्हणून तू ओळख कमावली आहेस. पण आज तू जे अचीव्ह केलंयस त्याकडे भार्गवी नावाची एक व्यक्ती म्हणून तू कसं बघतेस? खरं सांगायचं तर मी असा विचार करते पर्सनली की मी अजून खूप काही करायला हवं होतं. मी थोडा आळस केला म्हण, किंवा थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष केलं म्हण, किंवा थोडंसं काय म्हणतात त्याला, स्वतःबद्दल अंडर एस्टिमेट खूप केलं. आपण ना बरेच वेळेला मला असं वाटतं आपण खूप स्वतःला अंडर एस्टिमेट करत असतो. हे मला काही जमणार नाही, हे मला काही जमेलचं वाटत नाही. या सगळ्या ह्याच्यामध्ये ना आपण असं बरेच वेळेला आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करतो आणि मग काही गोष्टी आपण अचीव्ह नाही करत. तर असं मी काही वेळेला केलंय असं मला पर्सनली वाटतं. म्हणजे खरं तर मी अजून थोडंसं केलं असतं तर कदाचित आज वेगळी भार्गवी दिसली असती. नो रिग्रेट्स अबाउट इट. आता जे मी आहे त्याच्यामध्ये मी प्रचंड खुश आहे. पण मला कायम असं वाटतं की माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून आपण समाधानी असलं नाही पाहिजे. कशा अर्थाने लोभी नसलं पाहिजे. पण एक आपण जे काही केलं त्याच्यात समाधान न मानता नवीन काहीतरी शोधत राहायला पाहिजे. ते माणूस आणि जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे मी जे काही केलंय त्याच्याबद्दल मला कौतुक आहेच. पण मला स्वतःचा राग पण आहे की मी थोडंसं अजून काही फोकस केलं असतं माझ्या आयुष्यात तर थोडं वेगळी भार्गवी स्वतःलाच बघायला मिळाली असते. नाही, पण तू जे अचीव्ह केलंयस त्यासाठी खूप मोठं आहे, खूप महत्वाचं पण आहे. नक्कीच आहे, 100% आहे. हे बघ, प्रत्येकाने कमावलेलं काहीतरी मोठं आणि छान असतं, त्याच्यातच नाही. पण तरी सुद्धा आपण आता तू पण विचार कर, म्हणजे प्रेक्षकांनी पण हा विचार करावा की आपण जे काही कमावतो त्याच्याबद्दल आपण किती समाधानी असतो हाही विचार करायला हवा. पण या क्षेत्रात जेव्हा तू काम करायला सुरुवात केलीस, का आपण अगदीच एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो, त्यामुळे सगळ्यात महत्वाचा असतो घरच्यांचा आधार किंवा घरच्यांचा सपोर्ट. तर तेव्हा तू सुरुवात केलीस तेव्हा तुझ्या घरचे थोडे आधी घाबरलेले होते की त्यांनी लगेच साथ दिली? त्यांची प्रतिक्रिया कशी होती? अजिबात नाही. उलट मी बालकलाकार म्हणून काम सुरू केलं होतं. तर कधीच नाही, माय पेरेंट्स वर व्हेरी सपोर्टिव्ह. त्यांनी मला कधीच हे करू नकोस असं सांगितलं नाही. त्यांनी फक्त सांगितलं तर जे करशील स्वतःला 2-3 वर्ष दे. तू त्याच्यात छान नाही करू शकलीस तर दुसरं काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणजे तुला अभिनयच फक्त तुला येतोय असं करून चालणार नाही. तुला शिक्षण घेतलं पाहिजे. तुला त्याच्यात करिअर, शिक्षणात, कारण घेतलेलं शिक्षण कधी वाया जात नाही हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यामुळे शिक्षण तर कंपल्सरी होतं आमच्या घरामध्ये. त्यामुळे ते तर मी कन्फर्म माझं शिक्षण झालंच होतं. पण ऍट द सेम टाइम दुसरं काहीतरी शिक. त्यामुळे मी योगासनं शिकत होते किंवा मी बिझनेस मॅनेजमेंट केलं. तर मी माझ्या घरच्यांनी मला कायम सपोर्ट केला होता. त्यामुळे मला असं कधी प्रश्न आला नाही की अरे आता अभिनय नाही तर, म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला नाही म्हटलं आणि मी स्ट्रगल केलं, असं काही नाही. व्हेरी नाईस, हॅपी फॅमिली आणि ज्यांना खूप अभिमान होता मी जे काही करते त्याच्या अख्ख्या कुटुंबाला. त्यामुळे तसं काहीच आम्हाला कधी मला टेन्शन नाही आलं. पण ना एक असतं की जेव्हा आपण सुरुवात करतो, भले आपले घरचे आपल्या पाठीशी असतात, आपले फ्रेंड्स असतात, बाकी आपले हितचिंतक खूप असतात, पण काही ना काही वाईट अनुभव प्रत्येकाला येतो. मग तो कोणत्याही बाबतीतही असो, वाईट असो किंवा एखादा खूप शिकवणारा अनुभवही असतो. तो असे काही अनुभव तुला एखाद्या काळात आले ज्याने तुला खूप काही शिकवलं, एखादा जो नाही, मला असं वाटतं वाईट अनुभव असं मी म्हणणार नाही. पण शिकवलं असं मी म्हणू शकेन की जे मगाशी म्हटलं तसं की काही वेळेला आपलेच मित्रमैत्रिणी आपल्याला काम देत नाहीत. काही वेळेला आपले मित्रमैत्रिणी किंवा आपले हितचिंतक म्हणूया, आपण लेट्स नॉट से फ्रेंड्स, आपले हितचिंतक आपला वेगळ्या अर्थाने गैरफायदा घेतात. म्हणजे आपले मित्र तर म्हणवतात पण आपल्याला काम तर देत नाहीत, असं वगैरे बरेच वेळेला घडतं. म्हणजे त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. पण असा वाईट अनुभव इंडस्ट्री रिलेटेड किंवा घरच्यांकडनं किंवा बाहेरच्यांकडनं असा कधीच आला नाही. इनफॅक्ट मी स्वतःला खूप समजेन की आजूबाजूचे सगळे लोक इतके सपोर्टिव्ह होते, इतकं छान वागवलं, इतकं छान शिकवलं.
आणि ज्या पिढीतल्या लोकांबरोबर मी काम करायला सुरुवात केली होती, म्हणजे मी लहान असताना, ती लोक इतकी प्रोफेशनल आणि अप्रतिम होती माणूस म्हणून, की हे असलं मला काही फेसच नाही करावं लागलं. उलट आताच्या मुलींना कॉम्पिटिशन खूप आहे म्हणून जास्त फेस करायला लागतं, पण आमच्या वेळेला कॉम्पिटिशन नव्हती. आणि ते कॉम्पिटिशन नसल्यामुळे इतकं छान वातावरण, इतकं छान सगळं असायचं ना, की असं कधीच झालं नाही की अरे बापरे आता हे कसं फेस करणार आहोत आपण, किंवा आपण हे काय करणार आहोत. नो नो नो. उलट एकमेकांना प्रचंड सपोर्ट करणारीच माणसं आजूबाजूला होती. त्याचा प्रचंड आनंद आहे. वाईट अनुभव नाहीच आहे मला, मग उगाच शेअर करण्यात काहीच अर्थ नाही. नाही पण ठीक आहे, तुम्हाला खूप चांगले अनुभव आले. खूप मोठ्या लोकांसोबत तू काम केलं सुरुवातीच्या काळात हो. किंवा अगदी जर करिअर हो. सुरुवातीपासूनच. एखादा हो. खूपच्या हृदयाच्या जवळचा अनुभव, एखादी आठवण की जी तुझ्या खूप जवळची आहे. नाही मी असं एक नाही सांगणार, मग 2-3 सांगायला लागतील. मी सई परांजपेंबरोबर एक सिरियल केली होती. त्यावेळेस सई मावशींकडनं जे काही शिकता आलं की काम कसं करायचं, तोपर्यंत एका वेगळ्या धाटणीचं काम करत होते मी, बालनाट्य आणि हे सगळं. त्यातनं बाहेर पडून कॉलेजमध्ये कमलाकर सारंग आणि त्यांच्याबरोबर मी आनंदी गोपाळ सिरियल केली होती. त्यामुळे हळूहळू शिकत होते, कारण मी काही ट्रेंड अभिनय केला नव्हता कधीही. मी आपलं ओळख म्हणजे बघूनच काम करायला शिकले होते, किंवा मी भरतनाट्यम डान्सर आहे त्याच्यामुळे जे काय मला येत असेल ते. मी काय ट्रेंड हे नाहीये, शिकलेली नाहीये. त्यामुळे शिकतच जायचं होतं. त्यामुळे तो मुद्दाच नव्हता माझ्यासाठी. पण सारंग काकांबरोबर काम करण्याचा अनुभव, किंवा जसं मी म्हटलं सई मावशी, सई परांजपेंबरोबर मी एक सिरियल केली होती. तर हे सगळं इतकं अनुभव देणारं, प्रसन्न करणारं होतं. किंवा त्याच्यानंतर प्रतिमाताईंबरोबर काम केलं मी सिरियल, प्रपंच सिरियलमध्ये. त्यामुळे आणि प्रपंच सिरियल तर एक ऍक्च्युली शाळा होती, कारण आसपास त्या नाटकामध्ये, त्या सिरियलमध्ये इतकी सिनियर लोक होती की काय त्यांच्याकडनं शिकशील आणि काय नाही. सुधीर जोशी म्हणू नको, संजय मुंडे म्हणू नको, सुहास जोशी म्हणू नको, बाळ कर्वे आहे, अमिताताई होती खोपकर, रसिका अंडे, आमचा एक छान ग्रुप जमला होता. सो इतकं सगळं आजूबाजूला श्रीमंत करणारं होतं ना तुम्हाला कलाकार म्हणून, की शिकतच गेलो आम्ही त्यातनं. किंवा मी पहिली स्वामीनी सिरियल केली, त्याच्यात माझ्या बरोबर जयंत सावरकर होते, तर किशोरी आंबिये होती त्या सिरियलमध्ये. तोपर्यंत हे सगळे लोक स्टार होते आपल्यासाठी. त्यामुळे इतकं छान वाटायचं सगळ्यांबरोबर काम करताना, सगळ्यांबरोबर वेगवेगळ्या गोष्टी शिकताना, की एका अनुभवापेक्षा ना मला असं वाटतं, जसं आपण आपल्या आयुष्यात एक आदर्श असत नाही, आपण प्रत्येक टप्प्यावरती एका माणसाकडनं एक काहीतरी शिकतो, एका माणसाकडनं एक काहीतरी शिकतो. तर तसं मला वाटतं की सई मावशीकडनं मी खूप नॅचरल कसं काम करता येईल, पण ते कामही केलं गेलं पाहिजे. उगाचच नॅचरल अभिनय म्हणून कामच नाही करायचं असं न करता हाऊ टू गो अबाउट इट, ते कसं करता येईल, काय इतकं शिकले ना मी, की मी ते आयुष्यभर माझ्याकडे पुंजी म्हणूनच ठेवू शकते. मी तुला ओळखते, म्हणजे पर्सनली माझी ओळख जी तुझी त्याच्यासोबत झाली ती वहिनी साहेब या मालिकेमुळे, कारण त्यावेळी घरी ही मालिका बघितली जायची. सो मी तेव्हा खूप लहान होते आणि मी तेव्हा पाहिली होती. तेव्हापासून मी तुला पाहिलंय या सिरियल मध्ये. ती एक वेगळी भूमिका होती, की त्याच्यानंतरही तू अनेक खूप छान भूमिका साकारल्यास. अगदी रिसेंट मला आठवतंय, आपण लास्ट इंटरव्ह्यू केलेला तेव्हा आई मायेचं कवच ही तुझी मालिका चालू होती. त्याच्यात पण तुझी भूमिका अगदी वेगळी होती. मी एक नक्की प्रयत्न केलाय की सिरियल्स मध्ये काम करताना तसेच रोल परत नाही केले. म्हणजे मी वहिनी साहेब केल्यानंतर त्याच्या पद्धतीच्या फिल्म्स आणि सिरियल्स मला खूप येत होत्या, पण मी अवॉइड केलं आणि मग मी अनुबंध सारखी सिरियल केली, जो पूर्णपणे एक वेगळाच विषय होता. त्याच्यानंतर मी पिंजरा नावाची सिरियल केली, त्याच्यात मी तमास गेले होते. त्याच्यानंतर मी सुहासिनी नावाची सिरियल केली स्टार प्रवाहावर, त्याच्यात मी एक घरंदाज बाई जी मेली आहे आणि तिचं भूत त्या घराला कसं त्रास देत आहे तशा टाईपचा. सो मी प्रत्येक वेळेला सिरियल्स मध्ये मला, आणि आय वॉज फॉर्च्युनेट ना की सिरियल्स मध्ये मला खूप वेगवेगळ्या भूमिका, त्याच्यानंतर जिजामाता असू दे, त्याच्यात आई मायचं कवच असू दे, मी टेलिव्हिजनवर काही रिपीट केलं नाही काम आजतागायत. आणि त्याच्यासाठी मला खूप गॅपनी टेलिव्हिजन केलंय. मी सतत टेलिव्हिजन करत राहिले असं नाहीये. मला आवडतात सिरियल्स करायला आणि मला अजूनही आवडतील, पण मी बघते शक्यतो की तसाच रोल नको यायला, काहीतरी आपण एक ऍक्टर म्हणून त्या रोलमध्ये व्हरायटी द्यायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. पण या सगळ्यांमध्ये आता तू एवढ्या भूमिका केल्यात, मी खूप अगदी सिनेमांमध्येही खूप भूमिका आहेत, तर त्यातली तुझी सगळ्यात जवळची भूमिका कोणती आणि का? सिरियल्स मध्ये म्हणशील तर
असं काही मी एक अशी नाही, मी 2 नावं घेईन. सिरियल्स मध्ये म्हणशील तर प्रपंच, कारण ती सिरियल माइलस्टोन आहे सिरियल या विश्वामधली. की जसं अनेक सिरियल्स आहेत त्यातली, जसं आभाळमाया आपण पटकन आठवते लोकांना, टिपरे आठवते, तशी प्रपंच आठवते. तर तो काळच टेलिव्हिजनचा खूप सुवर्ण काळ होता. त्यामुळे त्या सुवर्ण काळातल्या एका सिरियल मध्ये मी होते याचा मला प्रचंड आनंद आहे. सो ऑफकोर्स प्रपंच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. आणि त्याच्यानंतर नुकतीच केलेली स्वराज्य जननी जिजामाता. मला असं वाटतं की जिजाऊंचा रोल करणं हे करण्यासाठी पण नशीब लागतं, कारण अ, इतकं सुंदर कॅरेक्टर आणि इतकं सुंदर खरं कॅरेक्टर, म्हणजे जे काही कोणी लेखकांनी लिहिलेलं नाहीये ते खरं आपल्या इतिहासात घडून गेलं. आणि ते आपल्या संस्कृतीत ज्या स्त्रीनी आज ती आई नसती तर कदाचित शिवबा नसते आपल्या आसपास, वेगळे शिवबा असते. आणि ज्या शिवबांना तिने घडवलं असं कॅरेक्टर करायला मिळणं म्हणजे महाराष्ट्रासाठी, आपण त्यांना देवत्व बहाल केलंय त्या माता आणि पुत्राला, तर असं देवत्वाचा रोल करायला मिळणं याच्यासारखं भाग्य नाही. आणि आय वॉज रिअली व्हेरी हॅपी अबाउट इट. अजून एक मला त्या 2 भूमिकांविषयी बोलायचं आहे, 2 सिनेमांविषयी. एक म्हणजे वन रूम किचन आणि दुसरं म्हणजे संदूक. अगदी 2 Yes, वेगवेगळे yes. चित्रपट, 2 अगदी वेगळे विषय आणि 2 अगदीच वेगळ्या भूमिका. कसा होता तुझा सेटवरचा अनुभव? काय त्या भूमिकांची आठवण सांगशील? काय म्हणजे कसं ते तू कॅरेक्टर प्ले केलेस, कसे तयार केलेस एक ऍक्टर म्हणून? संदूक विषय आधी पहिला आपण वन रूम किचन विषयी बोलूया. तो वन रूम किचन आत्ता, म्हणजे इफ यू वोंट बिलीव्ह, आत्ता टिळेकर आणि मी या विषयावर बोललो. जस्ट तुझा कॉल यायच्या आधी टिळेकरांचा मेसेज आला की त्यांना कोणीतरी फेसबुकवर असा मेसेज केला की कितीही वर्ष झाली तरी तो सिनेमा अगदी हृदयाच्या जवळचा आहे आणि आम्ही बघतो. आणि हे खरंच आहे. वन रूम किचन ही फिल्म आहे ना, कधीही लागली तरी लोक बघतात, कुठूनही. आणि लोकांनी त्याची पारायणं केली आहेत, लोकांना पाठ आहे ती फिल्म. म्हणजे माझी आई सुद्धा, म्हणजे माझी आई बाकी इतकं काही बघेल नाही, पण वन रूम किचन लागला ना झी5 किंवा झीवर वगैरे, काय झी सिनेमावर वगैरे, ती चालू ठेवते आणि ती तिची कामं करत राहते. म्हणजे तिला तर पाठ झालाय तो पिक्चर. पण तिचं असं म्हणणं आहे की तिला खूप आवडते. मलाही असं वाटतं, कारण तो रोल जो आहे ना तो एक आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. कारण आपण सगळ्यांनी आपली आई तशी पाहिली आहे, आपली वहिनी तशी पाहिली आहे, की आपण स्वतः मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस वनरूम किचनच्या स्वप्नातनं गेलाय. मग भले त्याला वनरूम किचनचं नसेल, त्याला की टू बीएचकेचं असेल, त्याचं 3 बीएचकेचं असेल, पण घर घेण्याचं स्वप्न हे तर प्रत्येकासाठी खरं स्वप्न आहे ना, प्रत्येकाने पाहिलेलं स्वप्न आहे. कधी ना काहीतरी आयुष्यात ते पूर्ण होतं. ते होताना ती त्या माणसाची जी धडपड आहे ना, ती धडपड इतकी खरी आहे त्या सिनेमात. आणि हॅट्स ऑफ टू टिळेकर, त्यांनी इतकं सुंदर कास्टिंग केलंय. तू कास्टिंग बघते सिनेमाची, की सगळे खऱ्या चाळीतले लोक वाटतात की खरंच अशी चाळ असेल. बरं, आम्ही खऱ्या चाळीत शूट केले, आम्ही सेट पण लावला नाहीये. की भगीरथी चाळ नावाची चाळ गुरुवार पेठेत पुण्यामध्ये आहे चाळ, तर आम्ही त्या चाळीतच शूटिंग केलंय. त्यामुळे ते लोकेशन पण खरं आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही की ते काही लोकेशन वेगळं आहे का. तो नो, ते खरं लोकेशन आहे. त्यामुळे ते लोकेशन खरं, त्याच्यानंतर ऍक्टर्स माझी आणि भरतची ऑलरेडी आम्ही छान काम केलं होतं एकत्र प्रपंचामध्ये, त्यामुळे आमची छान मैत्री आणि आमचा रॅपो चांगला. तो ते त्यांनी फरक पडला. कॅरेक्टर सगळे उत्तम आणि लिहिली खूप सुंदर फिल्म होती. संतोष जयंत पवारांचं स्क्रीन प्ले होता, इफ आय एम नॉट रॉंग, जस्ट चेक करशील. जयंत पवारांचा स्क्रीन प्ले होता आणि टिळेकर आणि अमलेंदू चौधरी नावाचा डीओपी होता. त्या दोघांनी इतकं छान साधं सिंपल शूट केलं ना. तुला सांगू, काही वेळेला काय असतं माहितीये, साधं सिंपल करणं खूप कठीण असतं. म्हणजे तामझाम आणि असं खूप मोठं काहीतरी करताना ना तुमच्या डोक्यात विजन असते. जेव्हा ती साधी सरळ सिंपल फिल्म करतो ना आपण, तेव्हा आपल्याला कळत नसतं की आपलं नक्की काय. जसं आपण जर जुन्या सिनेमा पाहिले, पडोसन आणि खट्टा मिठा किंवा ऋषिकेश मुखर्जींच्या चुपके चुपके वगैरे, इतक्या साध्या सरळ फिल्म आहेत, पण ते करणं वाटतं इतकं सोपं नाहीये. ते खूप कठीण असतं तसं काम करणं. ते काम आम्ही वनरूम किचन मध्ये केलं आणि तो साधेपणा खूप लोकांना भावला आणि तोच त्या सिनेमाने वर्क केलं. म्हणजे मला असं वाटतं की अनेक अशी लोक आहेत ज्यांनी त्या सिनेमाची पारायणं केलेली आहेत वनरूम किचन. आणि अगदी तुमचे कॉस्ट्युमही इतके जवळ जाणारे होते ना, की म्हणजे जनरली त्या काळी ती एक स्टाईल होती ना, की जरी मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास दाखवले
तरीही अगदी म्हणजे कॉस्ट्युम खूप चांगले असायचे, भारीच हो. साड्या, त्यामुळे ते नाही खूप तेव्हा अगदी ते वेगळं ट्रेंड ट्रीट होती असताना बघायला. नाही आणि अगदी साधं म्हणजे गाऊन तर आय थिंक त्यांनी मला टिळेकरांनी विचारलेलं तुझ्या आईचे आहेत का ते वापरलेले एकदम साधेसे टाईप असे तर म्हटलं हो असतील तर माझ्या आईचे जे तर आई आता एकदमच टाकून देणार होती हा. मी आईला म्हटलं थांब थांब टिळेकरांनी मागितले आई म्हणायचं चांगलेवाले नाही म्हटलं नाही त्या फिल्मला तसेच गरजेचे आहेत की एकदम साधे हवे तर इतकं आम्ही साधं सरळ सिंपल ठेवलं होतं सगळं आम्ही काहीही तामझाम भरतचे पण बघ एकदम लुक साधा आणि त्यावेळेला भरतचं काय झालं होतं भरत पण ना त्यावेळेला कॉमेडी ऍक्टर म्हणून खूप सही रे सही आणि ह्याच्यामुळे लोकांना तो तसा बघायची सवय लागली होती आणि भरतनी पण खूपच वेगळा रोल केला सिनेमामध्ये एकदम म्हणजे ही टोटली डिफरंट ही इज नॉट द सेम भरत जाधव जो त्या बाकीच्या त्या काळातल्या सगळ्या सिनेमांमध्ये आहे त्यामुळे लोकांना तसा भरत बघायला पण खूप छान वाटलं होतं. हो. तुम्ही म्हटलं ना की ओव्हरऑल त्या फिल्मची भट्टीच जमली आणि राहताना संदूकचा प्रश्न तर तू एक गोष्ट संदूक मध्ये आज मी सांगितल्यानंतर ऑब्झर्व करशील संदूक मध्ये अख्ख्या सिनेमात मी एकटी बाई आहे. हो, हे आहे मी आधी नोटीस केलं होतं. हा त्या सिनेमात बाईच नाहीये त्यामुळे ऋषिकेश जोशीने जेव्हा मला ही फिल्म ऑफर केली तेव्हा त्यांनी मला पहिला फोन केला तर म्हटलं अरे काय स्टोरी आहे तू ती कर ग अख्ख्या सिनेमात एकही बाई नाहीये त्यामुळे तुझंच नाव येणार आहे पोस्टरवर म्हटलं अरे पण स्टोरी तर सांग नाही काही गरज आहे स्टोरी बिरीची ऐक तू माझं तू ही फिल्म करायचीस म्हटलं अरे मी करते मला करायला पण प्रॉब्लेम नाहीये पण गोष्ट काय ना काय करायची गोष्ट दिसत ऐक ना माझा विश्वास नाही अरे म्हटलं करते पण मला काहीतरी सांगशील काय नाही एक गाणं आहे तुला आणि 2 गाणी आहेत तुला आणि चांगला रोल आहे असं कर म्हटलं ठीक आहे आता मी जे तुला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तू नाही म्हणणार नाही म्हटलं काय मला काही कळलंच नाही काय काय बोलतोय तो म्हटलं काय या सिनेमाचा हिरो सुमित राघवन आहे म्हटलं ओके म्हणजे नालायक माझ्या कथेपेक्षा तुला सुमित राघवनवर विश्वास जास्त म्हटलं अरे असं नाही आणि ही दुसरी तुला मजा माहितीये का सुमित राघवनची पहिली मराठी फिल्म आहे बरोबर तर आम्ही अखंड सेटवर सुमितला चिडवायचो इंट्रोड्युसिंग सुमित राघवन म्हणून तर सुमितची पहिली मराठी फिल्म आहे ती त्यामुळे आम्हाला असं मजा सुमित म्हणायचं हो यार माझी पहिली मराठी फिल्म आहे तर आणि त्यातलं ते गाणं म्हणजे आम्ही जेव्हा ते चांद तू नभा त्याला करत होतो ना तेव्हाच ते आम्हाला एवढं आवडलं होतं पण ते गाणं तेव्हा फेमस झालंच नाही ते तेव्हा लोकांना आवडतच नाही गाणं आणि ते नंतर म्हणजे कोविड आणि त्या दरम्यान लोक जे रील्स आणि ते सगळं करायला लागले ना तेव्हा ते गाणं खूप फेमस झालं आणि त्याच्यानंतर आज तर रोज कोण ना कोणतरी त्याच्यावर डान्स तरी करतंय गाणं तरी करतंय काहीतरी करतंय आणि मला पाठवत असतात लोक सगळे एकदम संदूक पण अरे धमाल आणि आजही ती पण फिल्म लागली की मजा येते बघायला खूप मजा येते खूप मजा येते कारण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात स्वातंत्र्य लढ्याशी रिलेटेड आपल्याकडे कॉमेडी काहीच नाहीये म्हणजे आपण तो विषय इतका सिरियसली इतका तो दुःखी गोष्ट आहे ना की आपला तो संग्राम आणि इतके बलिदान इतके त्याग आहेत ना त्याच्यामध्ये की त्याच्यावर कोणाला लाईट हार्ट कॉमेडी लिहिता येईल हे असं कोणाला वाटलंच नव्हतं पण ती कथा आय थिंक सुबोध खानोलकरची कथा आहे का पटकथा आहे मला माहिती नाही हे जरा सगळं प्लीज चेक करशील कोणाचं काय आहे ऋषाने डायलॉग्स आणि हे लिहिले होते तर त्या काळामध्ये हा जॉनर त्या विषयाशी धरून ठेवायचा त्याच्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजेत आणि हे सगळं खूप तारेवरची कसरत होती आणि ती अतुल काळेंनी उत्तम सिलेक्ट करून आणि सगळ्यांनीच इतकी धमाल आणि छान लिहिली आहे ना ती मजा येते करायला बघायला सगळी माहितीये काही वेळेला असं मी खूप मिस करते की अशा फिल्म झाल्या पाहिजेत ज्या लोकांना खरंच खूप एंटरटेन करतात म्हणजे वनरूम किचन सारखी साधी सरळ फिल्म आपण आता साऊथच्या फिल्म बघतो बघ काही हो त्या खूप साध्या सरळ सिंपल असतात त्याच्यामध्ये काही तामझाम नसतो काही फील गुड फिल्म्स असतात तो वनरूम किचन संदूक हा तो झोन आहे जो आता आपल्या मराठी सिनेमांमध्ये मला क्वचित पाहायला मिळतो अनफॉर्च्युनेटली पण आता कसं आहे आता थोडासा दशावतार नंतर परत किंवा त्याच्या जरा अलीकडे पलीकडे जरा ट्रेंड चालू झालाय की लोकांना अशा फिल्म्स आवडतात किंवा आता जुन्या फिल्म्स ज्या अशा आल्या होत्या त्या आधी त्या लोकांना आवडू लागल्यात म्हणजे अगदी त्यावेळेस त्या चालल्या नाहीत पण आता त्या चालतात लोकांना आवडत अरे हे आपण बघितलंच नाही बरोबर अगदी बरोबर सो तसं आता पुन्हा व्हायला सुरुवात झालीय पण आता काय झालंय माहितीये खूप ना क्षेत्र आपलं फास्ट झालंय इंडस्ट्री खूप फास्ट झाली आहे तेच सांगतेय आपण ते सिनेमे आहेत ना आता ते आहेत म्हणून बघतो त्या फिल्म्स म्हणून
पण तू त्या फिल्म आता नवीन विषय जर आहे ना, लोकांना आता वेळ नाहीये, लोकांकडे अजिबात वेळ नाहीये तेवढा खर्च करायला, तेवढा पाहायला. अनफॉर्च्युनेट आहे, पण आता लोकांकडे वेळ नसल्यामुळे सगळं तू म्हणतेस तसं सगळं एक 1.5 तासात सगळं. आता तरीही आता आय डोंट नो हाऊ असं ट्रेंड मराठीत कसा येतोय मला माहिती नाही, पण धुरंधरमुळे किमान ना मोठी फिल्म बघण्याची एक सवय लागेल आता लोकांना. आय होप 4 तासाचा सिनेमा आहे, अर्थात लोक 4 तासाचं एवढं नाही 4 तास मी म्हणणार नाही, पण किमान मध्यंतरी काय झालं 1.5 तास, 2.5 तास त्याच्यामध्ये काही वेळेला कथा गुंडाळण्याची पण आपल्याला वाचायचं बघितलं कथा गोष्ट गुंडाळले का. पण आता जरा सिनेमा मराठीमध्ये मला हा कितपत ट्रेंड पेनिट्रेट होईल मला माहिती नाही, पण मोठा तो सिनेमा आहे ना शेवटी. तो आपण लगान पण 3.5 तास पाहिली ना फिल्म बसून एका जागी. आणि मला धुरंधर विषय आता सगळ्यांनी असं सांगितलं, म्हणजे जे आता मी पाहिली नाही असेल, लोक फोन बाजूला ठेवतात आजकाल. हा एक खूप मोठा इश्यू झालाय. कॉन्सन्ट्रेटेड वॉचिंग, लिस्निंग, रीडिंग हे राहिलेलंच नाही. 1 तास जर तुम्ही फोन पाहिला नाही तर असं वाटतं की काय घडलं आयुष्यात आपल्या. त्यामुळे नाटकांमध्ये सुद्धा, म्हणजे परवा हा वेगळा विषय आहे, पण परवा आस्तादचा जो एक व्हायरल झाला रील, त्यात आस्ताद बोलला की अरे प्रेक्षक नाटक चालू असताना, तर कोण कसं रिॲक्ट होतं ह्याच्याशी मला घेणं देणं नाही, पण खरंच त्रास होतो कलाकारांना, खरंच त्रास होतो. बरं, फोन वाजणं चुकीचं आहे का, तर नाही. एखादा आता जसं काही वेळेला आपल्या आजूबाजूला असे आजी आजोबा असतात ज्यांना ते कळत नाही फोन सायलेंट करणं, त्यांचा फोन सायलेंट राहिला तरी वाजतो. काही वेळा त्यांचं असं होतं, सेटिंग चुकतं, इट इज अ टेक्निकल हिच, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही, असं होऊ शकतं. आम्ही पण स्टेजवर असताना बरेच वेळेला फोन वाजतो, मग असं वाईट वाटतं अरे यार काय डिस्टर्ब होतं. काही वेळेला लोक शूट करतात, ते लाईट येतो आमच्या डोळ्यावर, एकदम फ्लॅश लागतो. तर हे होतं, घडतं, नो डाऊट, चूक होऊ शकते, चुकून वाचतो. खूप आजी आजोबाचं, म्हणजे माझा एकदा अनुभव आहे, मी कुठेतरी नाटकाला गेले की माझ्या बाजूला एक आजी बसल्या होत्या आणि त्यांचा फोन वाजला आणि त्यांना तो ना घाबरून बंदच करता येईना. त्या आजीला खूप गिल्ट आलं की त्यांचा फोन वाजतो. त्यांनी पटकन माझ्या हातात दिला. भार्गवी, त्यांनी मला ओळखलं होतं ऑब्व्हियसली, भार्गवी प्लीज काहीतरी कर ना. तर मलाही कळलं नाही एकदम कसं तो बंद करायचा आणि काय. पण पटकन तुम्हाला मला ऑफ कर. मग मी स्विच ऑफच करून टाकला. तर त्या आजींना गिल्ट होतं ते मला दिसत होतं आणि त्याच्याबद्दल आय फेल्ट की बिचारा त्या आजींना काही येत नाही. पण काही वेळा लोक मोठ्यांदा फोनवर बोलायला लागतात, अगं कॉन्व्हर्सेशन सुरू करतात. सो आय थिंक आस्तादच्या बाबतीत तसं झालं काहीतरी की मी तो पूर्ण व्हिडिओ नाही पाहिला. तो माणूस मोठ्यांदा फोनवर बोलायला, हा बोल रे नाटकाला बसलोय, हा करतो तासाभराने, हा नाटक, हा सविता दामोदर परक्या कुठलं नाटक, आदेव बाबळी बघतोय की एकदा पाहावं करून. तेवढं तर कंट्रोल करू शकतोस ना, किंवा बाहेर जा, यू हॅव एन ऑप्शन, यू कॅन गो आउट अँड टॉक इफ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इव्हन ते हे पण वाढलंय, रील काढणं तिकडे नाटकाचं, किंवा त्याच्या काय लोक तर गप्पा पण मारतात मागच्या सीटवर बसून, नाटक नाही आवडलं तर. अरे हो ना, मग तुम्हाला नाटक नाही आवडलं तर तुम्हाला जाण्याचा पूर्ण अधिकार आहे ना. म्हणजे तुम्ही तिकीट काढलंय, तुम्हाला जर नाही आवडलं जाऊ शकता. वाईट लिहा नाटकाविषयी की नाटक नाही आवडलं, खूप भंकस नाटक आहे, घाणेरडं नाटक आहे. प्रेक्षक म्हणून तुम्हाला सगळ्या पद्धतीचे अधिकार आहेत, पण म्हणून कलाकारांना डिस्टर्ब करण्याचा अधिकार नक्कीच नाही ना तुम्हाला. दॅट इज नॉट दॅट. माझा हा प्रश्न होताच तुला, आणि त्याच्यात तू आता अवघानेच तो विषय आला आपल्याकडे. सध्या नाटक चालू आहे, त्यामुळे मी तेच आता गेले 3-4 वर्ष मी सातत्याने नाटक करते, एकानंतर एक. सो मला माहितीये की हा किती त्रास होतो. आणि काही वेळेला काय होतं, कॉमेडी नाटक असेल ना तर जरा तरी चालून जातं की एक हलकं फुलकं सगळं घडत असतं स्टेजवर, तर इट इज ओके. पण इतका सिरियस विषय जर नाटकाचा असेल आणि त्या नाटकामध्ये कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे, तर मला काय वाटतं प्रेक्षकांनी सुद्धा थोडी जबाबदारी घ्यायला पाहिजे. तुम्ही कलाकार म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या कलाकार घेतच असतात, पण प्रेक्षकांनी पण प्रेक्षक म्हणून काहीतरी जबाबदारी, काहीतरी डिसेन्सी ठेवली पाहिजे, या मताची मी आहे 100%. अगदीच एक शेवटचे 3 प्रश्न विचारते. एक आता नाटकाचाच विषय चाललाय त्याला धरूनच, की सध्या एक ज्वलंत प्रश्न आहे आणि स्पेशली तो तुम्हाला खूप त्रास देणार आहे, तो म्हणजे नाट्यगृहांची दुरावस्था. सो याकडे स्त्री कलाकार म्हणून तू कसं बघतेस, आणि ह्याबाबत सरकारने काय करावं असं तुला अपेक्षित आहे, हा माझा प्रश्न आहे. सरकारनी पेक्षा ना मला असं वाटतं आपण माणूस म्हणून कसं
हे सगळं करायचं कळत नाहीये. कारण सांगते सरकारने आता काही काही थिएटर्स मध्ये काम केलं, त्याच्यानंतर मेंटेनन्स हा कलाकारांनी पण, कलाकार म्हणजे प्रत्येक त्या नाट्यगृहात बघायला येणारा प्रत्येक कलाकार, मग तो कोण आहे मला माहिती नाही, पण काही वेळा लोक सुद्धा किती घाण ठेवतात मेकअप रूम. काही काही थिएटर भीषण आहेत, भीषण. आता कोकणात वगैरे तर म्हणजे तू इमॅजिनच करू नकोस काय सिच्युएशन आहे. इम्पॉसिबल, म्हणजे इम्पॉसिबल फॉर द म्हणजे बाथरूम बिथरूम तर म्हणजे बापरे बापरे बापरे. तर सरकारनी, आता सरकारपेक्षा आपल्याकडे कमिटी आहे जी नाट्य मंडळाची आहे किंवा असं आहे, त्यांनी काहीतरी त्यांच्याकडनं इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी काहीतरी लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा अरे हे करा ते करा, असं करा तसं करा. कोणाला तरी, कोणीतरी त्याची एक इनिशिएटिव्ह घेऊन केलं पाहिजे ना. प्रत्येक वेळेला कलाकारांनी व्हिडिओ टाकल्यानंतरच त्या थिएटरवरचं काम व्हावं, ती किती वाईट गोष्ट आहे. प्रत्येक कलाकार तिथे जाऊन परफॉर्म करतोय तर त्याला वाटत नाही का हे नको व्हायला पाहिजे. जे जे त्या मंडळाचे लोक आहेत म्हणजे कलाकार नाही, म्हणजे त्या आपल्याकडे सगळे कलाकारांचे नाट्य मंडळ आहे, नाट्य परिषद आहे, तर मला असं वाटतं म्हणजे ऑफकोर्स जे ती शासनाचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण कलाकारांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. येणाऱ्या प्रत्येक मध्ये बालनाट्यातले असो, लोककलेचे असो, आपण असो, प्रायोगिक असो किंवा कोण मोठं नाटक असो, काय म्युझिकल असो, सगळ्यांनी थिएटर छान ठेवणं, जर ते चांगलं आहे तर. आपण मॉलमध्ये सगळे नियम पाळतो ग. मॉलमध्ये आपण थुंकत नाही, मॉलमध्ये आपण कचरा टाकत नाही, म्हणजे लोकांना शिस्त नाहीये का आपल्या देशात? तर आहे. पण आपण ती जागा बघून तसे वागतो. मग नाट्यगृह प्रेक्षकांनी देखील आणि कलाकारांनी देखील आपलं समजून काहीतरी वागलं पाहिजे. शासन तर 100% त्यांनी ते केलंच पाहिजे आणि ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण पुढची लोक, मंडळ, आम्ही कलाकार, आम्ही पण तितकंच ते प्रयत्न केला पाहिजे की ते नीट आम्ही कसं ठेवता येईल. आपण रंगमंदिर म्हणतो ना आपण थिएटरला, तर मग ते मंदिरासारखं आपणच का नाही ठेवत, हा मला कायम पडलेला प्रश्न आहे. सगळ्यांनी तिथे काम करणाऱ्या साफसफाई कर्मचाऱ्यांनी सुद्धा ते मंदिर म्हणून का नाही ट्रीट करायचं. रंगमंदिर म्हणतो, बालगंधर्व रंगमंदिर, भरत रंगमंदिर, शिवाजी रंगमंदिर, दीनानाथ नाट्यगृह जरी असेल तरी रंगमंदिर हाच शब्द येतो. तर मग तसंच ठेवलं पाहिजे. तू आता सध्या स्टेजवर खूप काम करतेस, नाटक तर चालूच आहे, एक अभिनेत्री म्हणून तू सतत ऍक्टिव्ह आहेस, पण तू एक उत्तम नृत्यांगण आहेस, भरतनाट्यम शिकलीस. सो हे सगळं अचीव्ह करताना भरतनाट्यम थोडं मागे पडलं आणि आता संधी मिळाली तर करायला आवडेल का? हो आवडेल, नक्कीच आवडेल करायला. वाटच बघत असते मी, पण सध्या नाटकामुळे जमत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पण एक पॉडकास्ट चॅनल आहे आणि त्याला पण आता 85,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि आता गेली सातत्याने 3 वर्ष मी पॉडकास्ट करतेय. मी व्लॉग्स करते वेगवेगळे आणि माझा पॉडकास्ट चॅनलही छान चालू आहे. तिथेही खूप वेगवेगळ्या विषयांच्या लोकांशी मी गप्पा मारते. जो आज तुझा रोल आहे तो मी करत असते रोल, आणि मी लोकांना प्रश्न विचारत असते, लोकांची गप्पा मारत असते. सो तोही व्यवस्थित रन केला पाहिजे. आणि ह्याच्याबद्दल खरंच लोकांना वाटतं तितकं सोपं नाही येते. तुलाही माहितीये, सबस्क्रायबर गोळा करणं, त्याच्यानंतर ते वाढवणं, लोकांच्या डेट्स घेणं, त्यांना पाहुणे म्हणून बोलवणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, तुमचा ऑडिओ तरी व्हिडिओ असल्यावर स्टुडिओ घेणं, ते लाईट्स आणि ते सगळ्या टीमला जमवणं, हे वाटतं तितकं सोपं काम नाहीये. पण ते मला आनंदाने मी करतेय, मला आवडतंय करायला. तर मला असं वाटतं की डान्स 100% मागे पडलाय, पण मी माझ्या लेवलला घरी करत असते. माझं चालू असतं की कुठे छोटासा इव्हेंट असेल तरी मी पटकन जाते. मला आवडतो डान्स करायला म्हणून. ओके. सो दॅट आय मॅनेज ऑन माय ओन. पण येस, थोडा डान्स मागे पडलाय हेही तितकंच खरं. आणि एक अगदी खूप आउट ऑफ सगळ्या आपला शेवटचा प्रश्न, की तू योगा थेरपिस्ट म्हणूनही काम करतेस. अगदी वेगळं फील्ड आहे. काय तुझ्याकडे कशी वळलीस, कसा आहे तुझा अनुभव आणि काय सांगशील याविषयी? मी वळले माझ्या श्वासाला, मला श्वास कमी पडायचा मला, म्हणून दिलीप प्रभावळकरांनीच एकदा मला सांगितलं की तुला श्वास कमी पडत असेल तर जरा प्राणायाम आणि योगासनं कर. तर मी म्हटलं योगासनांनी काय होणार आहे? तर म्हणे अगं नाही, ब्रीदिंग साठी जा आणि खूप छान फरक पडेल, तू जा. म्हणून मी दामले योग केंद्र म्हणून दादरलाच होतं तिथे, तेव्हा मी दादरला राहायचे कॉलेजमध्ये असताना. तर मी तिथे गेले आणि त्याच्यानंतर तिथनं मी योगासनांचा कोर्स सुरू केला योगाचार्य सदाशिव निंबाळकर यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये, योग विद्या निकेतन त्यांच्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे.
इकडे मी सुरू केला आणि त्याच्यानंतर इतकं मला आवडलं की मी त्यांचा टीचर ट्रेनिंग केला, त्यांचा योगा थेरपी कोर्स केला. मी प्रॉपर योगा इन्स्टिट्यूटमध्ये 1.5 वर्ष नोकरी केली. ट्रेनिंग घेऊन नोकरी करावी लागते तिथे की तुम्ही टीचर झाल्यानंतर पुढच्या वर्षीच्या स्टुडंटला टीचर म्हणून तुम्ही काम करायचं असतं. ते बाकायदा मी काम केलं. मी लोकांना खूप योगासनं करायला शिकवली, त्यांच्याकडनं करून घेतली, असं बरंच काय मी प्रकार केले. आणि आजही कोणी विचारलं कशी करू ग योगासनं, माझं हे चुकतंय ते चुकतंय, तर आय एम ऑलवेज देअर अँड हॅपी टू हेल्प. आणि मी मदत करतच असते. मला कोणी विचारतच नाही हा मुद्दा वेगळा, पण मला जर कोणी विचारलं तर आय एम ऑलवेज देअर टू हेल्प. आणि मला असं वाटतं योगासनं नाही तर योगशैली हा तुमच्या जीवनाचा भाग असला पाहिजे असं मला वाटतं नेहमी. कधी नुसती योगासनं करून उपयोग नाही, त्याच्यासाठी तुम्ही ते आयुष्यभर तुमच्याकडे ते शैली म्हणून तुम्ही टिकवलं पाहिजे आणि तुम्ही हेल्दी राहिलं पाहिजे. बारीक जाड उंच बुटकं ह्याच्याशी मला काही घेणं देणं, ते कसे तुम्ही राहा तो तुमचा प्रश्न आहे. पण तुम्ही निदान शक्यतो तब्येत स्वतःची सांभाळली पाहिजे आणि हेल्दी म्हणजे आरोग्यदायी राहिलं पाहिजे. हाच योगासनांचा आणि योग जीवनशैलीचा मुळात मुद्दा आहे की तुम्ही छान निरोगी राहा. तर निरोगी राहण्यासाठी जितकं करता येईल तितकं मी माझ्या लेवलला पण करत असते. योगासनं कर, मग प्राणायाम कर, मग जेवणाकडे लक्ष दे की मी काय जेवलं पाहिजे काय नाही. कारण बाई असल्यामुळे बाई एका वेगवेगळ्या फेज मधनं तिच्या आयुष्यात कायम जात असते की कधी हा फेज आहे, कधी तो फेज आहे, कधी आपल्याला ब्लोटिंगच होतं, कधी आपल्याला पिरियड मागे पुढे झाले की वजन वाढतं त्या दरम्यान. या सगळ्या गोष्टी इतक्या अनएव्हिटेबल आहेत ना आपल्या आयुष्यातल्या की आपण त्याला काहीच करू शकत नाही. तर त्या गोष्टींकडे मी जरा लक्ष देते सध्या आणि प्रयत्न करते माझ्या परीने की जरा छान आणि हेल्दी राहण्यासाठी काय करता येईल. ओके. आणि लास्ट तुला तुझ्या ह्या सगळ्या प्रवासाकडे बघून आता तू ही आता वर्तमानातली भार्गवी आहेस, तिला एक काय संदेश देशील एका वाक्यात? वर्तमानातल्या भार्गवीला मी हाच संदेश देईन की बकला आणि अजून तुझ्याकडे जेवढं आयुष्य राहिलंय ते निरोगी आणि उत्तम काम करत आणि उत्तम काम करत राहिलं पाहिजे, फोकस राहिलं पाहिजे. कारण मला माझ्या युट्यूब चॅनलसाठी सिल्वर बटन, गोल्डन बटन, प्लॅटिनम बटन मिळवायचंय. त्यामुळे त्याच्यासाठी खूप मनापासून प्रयत्न कर. बकल अप युअरसेल्फ, माणूस म्हणून, कलाकार म्हणून आणि मला असं वाटतं मुलगी म्हणून. मला आईची पण खूप काळजी घ्यायची आहे. सो आय हॅव टू बकल अप माय सेल्फ. थँक्यू सो मच ताई, एवढ्या वेळात वेळ काढून थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके, बाय बाय. बाय बाय. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.